नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचे मनपूर्वक स्वागत आहे. तर मुलांनो, आज आपण इयत्ता 4थीच्या मराठी पुस्तकातील एक अतिशय छान अशी कविता पाहणार आहोत. तर त्या कवितेचं नाव काय आहे? मुंगी ताई. तर या कवितेमध्ये मुंगी, आता तुम्ही तर लाल काळ्या कलरच्या मुंग्या पाहिल्या असतील, पण कधी आपण त्याच्यावर विचार केला आहे का? त्याच्यावर छान अशी कविता पण असेल किंवा त्यांची शिस्त, ते कसे भांडत नाहीत, ह्या गोष्टी या कवितेमध्ये खूप सुंदररित्या सांगितल्या आहेत. तर आता या कवितेमध्ये आपण यामधले कठीण शब्दांचे अर्थ, त्याचबरोबर त्या पूर्ण अगदी सोप्या भाषेत कवितेचा अर्थ समजून घेणार आहोत आणि छान अशी शिकवण पण या कवितेतून तुम्हाला मिळणार आहे. तर चला तर मग पाहूया. मुंगीताई मुंगीताई, तुम्हाला कधीच नसते घाई, गुळासाठी साखरेसाठी रांग सोडून धावत नाही. आता इथे घाई म्हणजे गडबड असणे असा अर्थ आहे. रांग म्हणजे ओळ, आपण एक लाईनमध्ये उभा राहतो. स्कूलमध्ये पण बघा, तुम्ही प्रार्थनेसाठी एका लाईनमध्ये उभा राहता का? कसे उभा राहता? नाही ना. तसंच एका लाईनमध्ये ते मुंगी जात असते. तर आता एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्हाला जर स्कूलमध्ये, शाळेत जर चॉकलेट वाटप किंवा कुठल्याही गोष्टीचं देणार असतील, तर तुम्ही लोक कधी आपल्याला मिळतं यासाठी घाई करता, बरोबर? मला द्या, पहिले मला द्या, असं बरेचदा होतं. काही मुलं असतात ते एकदम शांतपणे बसतात, पण मुंगीशी प्रेमाने इथे कवी बोलताना काय म्हणत आहे? मुंगीला कधीच घाई नसते. ते ज्या मुंग्या असतात त्या एकदम अशा शिस्तप्रिय असतात. त्यामुळे ते काय करत असतात, तुम्ही पाहिलंय का मुंग्यांना? कधी निरीक्षण केलंय का? ऑब्झर्व केलंय का? तर त्या एका लाईनमध्ये शिस्तीने जात असतात. म्हणजेच काय, तर त्या दिवसभर मेहनत करतात, त्यांचं अन्न गोळा करतात. या कडव्यातून आपल्याला काय माहीत होते? त्या मुंगी ह्या खूप शिस्तप्रिय असतात, बरोबर? आणि त्याच्याबरोबर त्या एकदम शांतपणे त्यांचं काम करत असतात. म्हणजे याचाच अर्थ काय, की आपण मुंगीसारखे एकदम शांतपणे आपले काम करण्यात व्यस्त राहावं. पुढे, दिवस रात्र चालत राहता तरी तुम्हास थकवा नाही, मान वर करून तुम्ही बघत नसता कधी काही. आता इथे बघा मुलांनो, जर मुंगी दिवसभर मेहनत करते, ती तिचं अन्न शोधून आणते, ती आपल्या वारू, तिचं घर म्हणजे काय असतं? वारू. तर तिथे जाऊन ती काय करत असते? इतके काम करूनही ती थकत नसते आणि पुन्हा ती उद्यासाठी अन्न शोधायचा प्रयत्न करत असते. म्हणजेच बघा, आपण परीक्षा जवळ आली की काय करतो? अभ्यास करतो. रोज थोडा थोडा अभ्यास केला तर परीक्षा सोपी जाते. आणि मुंगी पण रोज थोडं थोडं अन्न गोळा करते, म्हणजे दिवस रात्र तिला कंटाळा येत नाही. आता यातून मुलांना तुम्हाला काय शिकायचं आहे, की तुम्ही रोजचा रोज आता तुम्हाला काय काम असतं? तर रोज काय? अभ्यास करणे, बरोबर? आता तुमचे मम्मी पप्पा काय करतात? त्यांचं रोजची डेली ऑफिसला जाणं किंवा आई घरातले काम करणं, जेवण बनवणं. तसंच तुम्हाला काय आहे? तुमचं काम काय असतं? दिवस रात्र नाही म्हटलं तरी चालेल, पण रोज थोडा वेळ, रोजचा रोज अभ्यास करणं. मग त्यामुळे, आणि अभ्यासात एवढा छान अभ्यास करणं की त्यातून तुमची, म्हणजे हे मी उदाहरण देते बरं का तुम्हाला कळण्यासाठी. तर अभ्यास करताना तुम्ही बिलकुल इकडे तिकडे पाहिलं नाही पाहिजे, किंवा मम्मीचं काय चाललंय, पप्पा काय करतात, असं गोष्टी केल्या नाही पाहिजे. म्हणजे त्यातूनच काय शिकायचं आहे? मान वरून करून तुम्ही बघत नसता कधी काही. म्हणजे आपण अभ्यास करताना म्हणा किंवा कोणतंही काम करताना काय केलं पाहिजे? ते नीट कॉन्सन्ट्रेशन म्हणजे कसं, मन लावून केलं पाहिजे. आता पुढे, मिठाईच्या ताटाभोवती फेर धरता घालता पिंगा, तिखटाची चव तरी घेतली का हो कधी सांगा. आता इथे मिठाईच्या ताटाभोवती फेर धरता म्हणजे मुंगीला गोड पदार्थ आवडतात, हे तर तुम्हाला माहित आहे. आणि ती मिठाई भोवती काय करते? कोणताही बघा घरात गोड पदार्थ चुकूनही खाली पडला किंवा कुठेही छोटासा कण पडला तरी तिथे लगेच मुंग्या जमा होतात. म्हणजे तिला तिखट पदार्थ खात नाही, पण तिला मिठाई खूप आवडते, गोड पदार्थ आवडतात. मग लगेच ती पिंगा म्हणजे तिथे सगळ्या मुंग्या एका ठिकाणी गोळा होत असतात. मग आता मुलांनो, आता उदाहरणार्थ तुम्हाला एखादं फळ आवडत असेल किंवा एखादी बर्फी आवडत असेल किंवा काही चॉकलेट्स आवडतात बऱ्याच मुलांना, तर तुम्ही लगेच काय करता, की तिथे पटकन
जाता आणि म्हणजे आता समजा दुकानातून तुम्ही एखाद्या साईडहून चाललाय, बाजूने चालला, तर लगेच तुम्ही तुमच्या आईला मागे लागता ना किंवा पप्पांना की मला चॉकलेट पाहिजे, चॉकलेट पाहिजे. तसंच काहीतरी आहे की मुंगीला जेव्हा मिठाई खूप आवडते तेव्हा ती काय करते, त्याच्या भोवती खूप सगळ्या मुंग्या गोळा होतात. मग आता तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तुम्हाला कोणती मिठाई आवडते. ठीक आहे. पुढे, जीव एवढा तेवढा तरी शिस्त अंगात केवढी मोठी, गिरवली का कुठल्या शाळेत मुंगी ताही तुम्ही पाटी. आता इथे जीव तेवढा तरी शिस्त अंगात केवढी मोठी, म्हणजे मुंगी किती लहान असते पण तिची शिस्त खूप मोठी असते. तिला कधीच रांग मोडून बाजूला जाऊ वाटत नाही. एकमेकींना त्या मदत करतात. सगळ्या मुंग्या मिळून काय करतात, काम करतात. मग कवीला काय ते आश्चर्य वाटतंय की त्या एवढ्या शिस्तप्रिय कशा असू शकतात. आता उदाहरण द्यायचं झालं तर तुम्ही शाळेत गेला की इतर वेळी बघा, तुम्ही जर मुलं तुमच्या अवतीभोवती जो परिसर असतो तिथे खेळत असता तेव्हा तुम्ही तुमची शिस्त पाळता का? नाही. पण तेच तुम्ही शाळेत गेल्यानंतर एका रांगेत जाणे, शिक्षकांचं ऐकणे, मित्रांना मदत करणे, हे सर्व शिस्तीचे गुण तुम्ही काय करता, फॉलो करता, म्हणजे तिथे पाळता. तसंच मुंगीचं आहे. ती काय करते की ती तिच्या रांगेच्या बाहेर जात नाही. तिला म्हणजे शिस्तप्रिय राहते, कुठेही इकडे तिकडे पाहत नाही. तर यातून मुलांना तुम्ही काय शिकवण घ्यायची आहे किंवा तुम्हाला या छान गोष्टीतून काय मिळतंय माहीत होतंय, तर मेहनत करा. त्याचबरोबर शिस्त पाळा. म्हणजे एखाद्या गोष्टीची सवय, आता सकाळी उठणे, त्यानंतर शाळेला जाऊन आलं की नियमित रोज 2 तास तरी अभ्यास करणे, किंवा आपलं म्हणजे तुमचा जो गृहपाठ किंवा होमवर्क असेल तो वेळच्या वेळी पूर्ण करणे. हे सगळे तुम्ही ह्या गोष्टी मुंगीकडून शिकू शकता की शिस्त पाळणे, मेहनत करणे, भविष्याचा विचार करणे, तसंच आळस कधी न करणे, कोणत्याही गोष्टीचा कंटाळा न करणे. त्यामुळे तुम्ही काय करा, आता ह्या गोष्टीतून तुम्हाला शिकायला काय मिळालं आहे, रोज शिस्त पाळलीच पाहिजे, रोजचा अभ्यास रोज केलाच पाहिजे. ह्या गोष्टी तुम्ही त्याच्याशी संबंधित करू शकता. ठीक आहे. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.